नमस्कार. 15 दिवस नर्मदा परिक्रमेमध्ये असल्यामुळे मी काय तो UGS म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशनचा नियम जे 13 जानेवारीपासून लागू झाले. आताही मी पूर्ण वाचले नाहीत, पण त्यांचं असं म्हणणं आहे कमिशनचं की आरक्षित मुलांना, मुलींना आणि विकलांग लोकांना संरक्षण देण्यासाठी त्यांनी हा नियम बनवलेला आहे. आणि रोहित वेमुलाची जी केस झाली त्याच्या आधारावर, आणि रोहित वेमुला SC/STतला नव्हता. असो, सवर्णियांचं म्हणणं आहे की ह्याच्यामुळे आमच्यावर अन्याय होणार. आता हे सगळं अजून मी ते नियम पूर्ण वाचले नाहीत, मला थोडंसं वेळ लागेल त्याला, कारण पण मला हे ऐकता ऐकताना मला माझ्या लहानपणाची आठवण आली. माझं शिक्षण 1ली ते 7वी म्युन्सिपाल्टीमध्ये फुकट होतं. 7वी नंतर टिळकनगर चेंबूर येथे गरीब विद्यार्थी सहाय्यक मंडळाची आमची शाळा म्हणून शाळा होती. त्या शाळेमध्ये माझं पुढचं 8वी 9वी 10वी हे शिक्षण झालं. 8वीला 8 रुपये, 9वीला 9 रुपये आणि 10वीला 10 रुपये पर महिना ही फी होती. आणि ही फी आईवडील आमच्याचकडे द्यायचं की शाळेत भरा म्हणून. त्यावेळेला एवढे पेरेंट्स वगैरे येऊन, पालक येऊन शाळेत भरत नव्हते. आणि माझ्या 2 महिन्यामध्ये, आणि पहिल्यांदा आम्ही म्युन्सिपाल्टीतून होतो, म्युन्सिपाल्टीतून आम्ही ह्या खाजगी शाळेत आलो. त्यामुळे एकतर आमच्याकडे म्युन्सिपाल्टीतली मुलं म्हणून थोडंसं हीन नजरेनेच पाहिलं जायचं. तर खाजगी शाळेतच असलेल्या पहिल्या मोठ्या मुली ज्या नापास होऊन मागे राहिलेल्या होत्या त्या आमच्या वर्गात होत्या. आणि 2 महिन्यामध्ये आमच्या लक्षात आलं की फी भरायला आणलं आणि बोललं की त्यातली फी कोणाची तरी चोरीला जायची, कळलं ना. आणि आमच्या घरी एकदा म्हणजे माझ्या घरचे तरी परिस्थिती सांगते, एकदा पैसे दिले फीचे, त्याच्यानंतर जर ते मी हरवले किंवा माझ्याकडून चोरीला गेले तर माझी तरी दुसऱ्यांदा आईवडिलांकडे मागायची हिंमत नव्हती, किंवा आईवडील ओरडल्याशिवाय किंवा मारल्याशिवाय मिळालं असतं असं मला तरी वाटत नाही. कारण खरंच नव्हते हो तेवढे. आज जरी ते 8 रुपये 9 रुपये 10 रुपये अगदी हलके वाटतात, त्यावेळेला त्याची किंमत होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आईवडिलांनी सुद्धा चुकीचं नाही जर ओरडलं किंवा रागवलं, की आपल्याला पैशाची कदर असली पाहिजे आणि आपल्याला आपल्यावर जी जबाबदारी दिलेली आहे, आपल्याकडे जी गोष्ट दिलेली आहे ती सांभाळता यायला पाहिजे. त्यामुळे ह्याच्याबद्दल मी आईवडिलांना बिलकुल दोष नाही देणार. त्यांनी जे मला महिन्यातून एकदा फी भरायला पैसे दिले तर हे माझं कर्तव्य आहे की ते सांभाळून बरोबर योग्य वेळेत तिथे जाऊन जमा करायचे. त्या बहुतेक वेळेला आम्ही ते मधला वेळ असते डबा खायचा, त्यावेळेला ती जमा करायला जायचो. पण ते काय व्हायचं, सगळी मुलं एकदम जायची, त्यामुळे ते कधी कधी घेतले नाही जायचे. मग दुसऱ्या दिवशी आणा, मग तिसऱ्या दिवशी आणा, असा प्रकार व्हायचा. आणि तेवढ्यामध्ये जर कळलं की पैसे कोणाचे तरी एखादोघांचे गहाळ व्हायचे, आणि मग आम्हाला हळूहळू संशयच म्हणा किंवा खात्री पण म्हणा आम्हाला झाली की आमच्या वर्गामध्ये 3 मुली होत्या ज्या नापास होऊन आमच्या वर्गात आल्या होत्या 8वीला. आणि म्हणजे त्या दरवर्षी 1 वर्ष पास 1 वर्ष नापास अशा, म्हणजे खूप मोठ्या होत्या वयाने, आणि त्या आरक्षित होत्या. त्यामुळे त्यांना ज्या वर्षी आता समजा त्या 8वीला पास होऊन 9वीला जातील तर त्या वर्षी त्यांना फी माफ असायची, आणि जर त्या नापास झाल्या तर पुढच्या वर्षी त्यांना फी असायची. तर त्या मुली पैसे चोरायच्या असं आम्हाला खात्री होती. पण मांजराच्या गळ्यात घंटा, आणि एकतर त्या वयाने मोठ्या आमच्यापेक्षा 2-3 वर्षांनी अशाच मागे राहिलेल्या. आणि तुम्हाला खोटं वाटेल, आम्ही सगळीजणं बहुतेक
मध्यम गरीब विद्यार्थीच होतो, त्यामुळे प्रत्येकाचे कपडे हे मोठ्या भावंडाचे वगैरे 2 वर्ष कॉलरला थोडेसे फाटलेले असेच असायचे. आणि त्याच्यामध्ये आम्हाला त्याच्यात कधी कमीपणाही वाटायचा नाही, कारण सगळ्यांचेच तसे असायचे. पण त्या मुलींचे कपडे मात्र एकदम हाय क्लास म्हणजे युनिफॉर्मच असायचा. पण आमचा युनिफॉर्म हा खाकी कपड्याचा, जाड कपड्यांचा, आणि त्यांचा मात्र अगदी छान ते इस्त्री बिस्त्री मारलेला. आम्हाला त्याला बघूनसुद्धा असं त्या कपड्यांना हात लावावा असं मोह व्हायचा. आणि ह्या मुली वर्गात दर महिन्याला एका-दोघांचे पैसे चोरून आणि पुन्हा मागे 1 वर्ष मागे 1 वर्ष पुन्हा पास होऊन पुढे असं. आणि एकदा सहज म्हणजे बोलता बोलता आपण बोलतो ना मैत्रिणी, तर मी म्हणाले त्यांना, मला भीती नाही वाटत की आपला अभ्यास व्हायला पाहिजे, आपण पास व्हायला पाहिजे, 1 वर्ष नापास झालो तर आपल्या. तर तेव्हा तिने मला सांगितलं की आम्हाला फी माफ असते, म्हणजे फी माफ असते म्हणून अभ्यास नाही केला तरी चालेल, ही मानसिकता. आणि दुसरी मानसिकता त्यापेक्षाही हे की आम्हाला वयाचं असं बंधन नसतं, त्यामुळे आम्हाला सरकारी नोकरी लागणार. 4th श्रेणी तरी का असे ना, मला नोकरी. माझ्या त्यातल्या एकीचे वडील सायन हॉस्पिटलमध्ये काहीतरी वॉर्डबॉय वगैरे होते, तर तिला नर्स करायची होती. तर त्यांचं म्हणणं होतं की तू कशी तरी 10वी हो, त्यावेळेला 10वीवर नर्सला ॲडमिशन होत होतं, तर तू कशी तरी एक 10वी हो, तुला मी नर्सच्या ट्रेनिंगला घालतो, असं त्यांचं होतं. अशा त्या तिघांचेही वडील शासकीय ह्याच्यामध्ये होते आणि त्यांना एकच अपेक्षा होती की ह्या मुलींनी कसं तरी करून 10वी पास व्हावी आणि धर्माचा म्हणजे जातीचा दाखला दाखवून, धर्माचा नाही जातीचा दाखला दाखवून तिला सरकारी नोकरीमध्ये लावायचा, हे फक्त त्यांचा उद्देश होता. आणि आमच्याकडे अतिशय गरज होती आणि ह्या मुली, आम्हाला खात्री होती पण आम्ही कधी त्यांना पकडून असं देऊ नाही शकलो. कितींदा तरी मी रडलेली आहे त्या लिपिकेकडे की तुम्ही मला फीची रिसीट नंतर द्या, एका कोपऱ्यावर मी कागदावर सगळं लिहून देते, पण आजचे पैसे आजच घ्या, माझ्याकडे उद्या ठेवलं की ते चोरीला जातात. लिपिकाच्या मी माझ्या आणि हे जे पाया अक्षरशः खूप घ्या ना असं करून आम्ही वर्ग चालू झाल्यावर जर नाही गेलो वर्गात तर शिक्षक ओरडायचे. आणि मधल्या वयामध्ये तेवढं लगेच फी भरून लिपिक तरी किती जणांचे घेणार एवढ्या ह्याच्यामध्ये, असा प्रकार व्हायचा. आणि नंतर मला देवदयेनेच मी म्हणेन, अक्षरशः देवदयेने मला सरकारी नोकरी लागली. आणि नंतर मी आमच्या सरकारी नोकरीमध्ये 90 नंतर तर खूप बघितलं की जातीचा फायदा घेऊन नोकरीला लागणं हे एकच, सरकारी नोकरीला लागणं. एकदा मी नोकरीला लागलो सरकारी नोकरीला की मला कोणीही काढू शकणार नाही. आणि मग नंतर उद्धट बोलणं, शिव्या देणं, म्हणजे मला माझं बोलणं चुकीचं वाटेल पण मला अनुभव आहे 90 नंतर बरेच जण जे जातीवर लागलेले आहेत, मी त्यांचा अनुभव हाच घेतलेला आहे की तोंडात शिव्याशिवाय आणि काम टाळू वृत्तीशिवाय सरकारी नोकरी आम्हाला कोण काढणार आहे, एकदा नोकरीला लागल्यावर कोण काढणार आहे, ही बेपर्वा वृत्तीशिवाय. अगदी 1-2% मी पाहिलेले आहेत खूप चांगले की त्यांना आपल्यामध्ये इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे, आपल्या बोलण्यामध्ये इम्प्रूव्हमेंट केली, काम चांगलं शिकलं पाहिजे, असं अतिशय कमी लोकांना. पण बाकीच्यांना ह्याच पद्धतीने होतं. आता हा UGC आता पूर्ण वाचायला पाहिजे. अशा जर खरंच हा सवर्णावर अन्याय करणारा असेल तर सवर्णाने शिक्षण सोडावं लागेल असं वाटायला लागलं आहे. एवढी फी द्यायची
कारण सवर्णाला फक्त गरीब असेल तरच फी माफ असेल, नाहीतर नसेल. आणि ही लोकं श्रीमंत असतील तरी जातीचा दाखल्यावर यांना फी माफ असणार. आणि वरून ही लोकं त्या नियमाचा आधार घेऊन, आता हे फक्त युनिव्हर्सिटी कॉलेज लेवलला आहे, हळूहळू हे जर शाळेत पण मध्ये यायला लागले, ह्याने जात जाईल का जातभेद वाढेल खरंच कळत नाही. आमच्या वेळेला जेवढं जाणवत नव्हतं, आम्ही तर कधी कोणाला जातीभेद म्हणजे गावात वगैरे, आम्ही शहरातच वाढल्यामुळे माहीत नाही, गावात होत असेल अनटचेबिलिटी वगैरे, पण मुंबईसारख्या ठिकाणी, मी मुंबईत वाढले, कुठेही नव्हती. उलट म्हटली तर ह्या लोकांचीच शिवी घालायची सवय असल्यामुळे ह्या लोकांचीच मजुरी असेल आणि ह्यांच्या तोंडाला कोण लागणार म्हणून आमच्यासारखे सवर्ण घाबरून राहायचे. मग ते शाळेत असो, कॉलेजमध्ये असो का नोकरीमध्ये असो, हा अनुभव माझा आहे. मला अजून वाचायचं आहे, पण मला ही माझी आठवण आठवली की लहानपणीचं मनावर माझ्या अगदी बिंबलं गेलं की आम्ही गरीब असून आपल्या आईवडिलांना पुन्हा फी भरायला लागू नये ह्याच्यासाठी तडफडत, आपली पैसे चोरीला पण जाऊ नये आणि आपण नापासही होऊ नये ह्याच्यासाठी आम्ही मेहनत घेतली. डोक्यामध्ये तो बसलं आणि जबाबदारी पण आली की आपले पैसे आपण सांभाळले पाहिजे. आणि अशा पद्धतीने एका दृष्टीने ह्यांच्या वागणुकीने माझी प्रगतीच झाली. माझ्यामध्ये चांगले आपली जबाबदारी घ्यायची हिंमत आली. आणि त्यातली एक मुलगी पिऊन म्हणून सरकारी ऑफिसमध्ये लागलेली मी ऐकलं होतं, मला माहीत नाही. आणि मी चांगल्या पोस्टवर, अतिशय चांगल्या पोस्टवर व्यवस्थित हे झाले, कुठल्याही प्रकारे जातीचा दाखला न दाखवता, माझ्या स्वकर्तृत्वावर, माझ्या मेहनतीवर. तुम्हाला हा माझा विषय कसा वाटला नक्की सांगा. तुम्ही माझा ऐकता त्याबद्दल मी तुमची आभारी आहे.